देवघर देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देवघर वरून नेहमी चपटे असावे। देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे। हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे। त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे देवघरामध्ये कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची सूचना, तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणं टाळायला हवं। पारंपरिक मूर्तीचीच पूजा केली पाहिजे। मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे। देवघरातील मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको। देवघरात नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये। देवघरात महादेवाची लिंगाच्या स्वरूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीच्या स्वरूपात नाही। पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे। दिवा आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच देवघराच्या आग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे। पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे। पूजेमध्ये शंख, घंटीचा उपयोग जरूर करावा। निर्माल्य, पुष्प, नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे। ते देवघरात किंवा घरात ठेवणं वर्जित आहे। पूजेचं पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे। नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा। खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे। विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा। देवघर व देवारा कसा व कोणत्या दिशेला असावा याचं मार्गदर्शन। प्रत्येक कुटुंबाच्या घरी देवारा असणं अत्यावश्यक आहे। ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानावत आहे। आपल्या आईवडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देवारा असणं आवश्यक आहे। देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असतं। ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचाच संसार असतो। ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवन असतं। कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हावेत। ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देव्हाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असावी। वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचं तोंड पश्चिमेस असलं तरी चालतं। ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देवारा चालेल, परंतु शक्य तो ईशान्य कोपऱ्यात देवारा अतिशय योग्य आहे। कोपराच हवा। देवारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये। असल्यास अतिपीडा उद्भवतात। देवारा शयनगृहात सुद्धा नसावा। जर शक्य नसेल तर निदान देवाऱ्यासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी करावी। पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे। देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत। पशुपक्षी, महाभारताचे युद्धप्रसंगाचे चित्र लावू नयेत। देवाऱ्याचे अगदी समोर तिजोरी नसावी। पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नयेत। पूजा घरास उंबरठा अवश्य असावा। आपण फ्लॅटमध्ये राहत असेल तर तो भिंतीवर बसवू शकता, फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घेणे। देवाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अडघळ असू नये। पूजाघर भिंतीत कोरून करू नये। अगर देवारा संपूर्ण भिंतीत चिटकवून ठेवू नये। पूजाघरात अडघळीच्या वस्तू ठेवू नयेत। प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये। देवाऱ्यात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात। कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसवीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी, नागविरहित शंकराची पिंड, काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावं। एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजू नयेत। त्या दोन्ही एकही कार्य करत नाहीत, मात्र एकाच देवाची मूर्ती व तसवीर असल्यास हरकत नाही। दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे म्हणजेच वंशज नसलेल्या घराण्याचे देव देवघरात अजिबात पूजू नयेत।
ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावे. सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे, नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबुडी होते. देवाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होते, कारण भगवान शंकराचं सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानलं गेलंय. संसारी माणसानं मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. देवाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय, अति उदास राहतं. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देवाऱ्यात नको. मुंजाची पूजा सुद्धा करू नये. त्यामुळं इतर देवदेवता आपले काम करत नाही. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळं पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवाऱ्यात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्याचे शिवाशिव पाळणं खूप कठीण आहे. बेटाळशी म्हणजे अस्पर्श स्त्रीची छाया देखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही. देवघरात कालभैरवांची पूजा देखील निषिद्ध आहे. ते यम असून स्वभाव अतिउग्र व कडक आहे. म्हसोबा सुद्धा देवघरात पूजू नये. त्यामुळे कुलदेवीचे छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असतं. देवाऱ्यात पिराची अगर पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये. त्यामुळं इतर हिंदू देवदेवतांची कृपा आपल्याला लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो. देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नयेत, नाहीतर ते आपलीच शोभा करतात. देवाऱ्यातील मूर्ती 4 इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात. जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करावे. देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न, छिद्र पडलेले, आसन आयुध हलत असलेले, चीर गेलेले देव, विद्रूप झालेले देव, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. देवांच्या मूर्ती पूर्वाभिमुख अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात. बक्षीस म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नयेत. आसरा देखील देवघरात पूजू नये. आसऱ्यांचं शुक्रवारी विधिवत विसर्जन करावं. देवाऱ्यात सकाळी संध्याकाळी नैवेद्य अर्पण करावा. त्याशिवाय घरात कुणी जेवण करू नये. सकाळी लवकर डबा किंवा लहान मुलांचं जेवण खाऊ घालायचे असेल तर उष्ट व्हायच्या अगोदर देवाचा नैवेद्य बाजूला काढून नंतर नैवेद्य दाखवला तरी चालतं. जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात, त्यांना जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची कमतरता पडत नाही. हे शाश्वत सत्य आहे. श्री स्वामी